दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार की हा फक्त राजकीय धुरळा आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसात सर्वाधिक चर्चेला जाणारा हा प्रश्न होता. महानगरपालिका निवडणुका जशा जवळ येत आहेत तशाच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा अचानकपणे जोर धरू लागली. राजकीय वर्तुळात, मीडियात आणि त्याचबरोबर ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती याची प्रचंड चर्चा झाली. पण अखेर वास्तव हे स्पष्ट झाले. या चर्चा फक्त वावड्याच होत्या आणि या मागच्याच कारणांचा आणि संभाव्य परिणामांचीच आपण आज व्यापक चर्चा करणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट. 2019 पासून महाराष्ट्राचं राजकारण सतत तुटणाऱ्या आघाड्या आणि युतींना पुन्हा जोडण्याच्या अशा विविध प्रयोगांनी व्यापलेलं आहे. शिवसेनेची फूट असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादीचं विभाजन आणि महाविकास आघाडीची बांधणी, या सर्व प्रक्रियांनी मतदारांपासून ते अगदी नेत्यांपर्यंत सर्वांनाच थक्क करून सोडले. राष्ट्रवादी काँग्रेस हा याच प्रवासातील सर्वात नाट्यमय असा अध्याय ठरलेला आहे. 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी भाजपसोबत सत्ता मिळवत स्वतंत्र गट हा निर्माण केला, तर दुसरीकडे शरद पवारांनी आपला अस्तित्वाचा लढा पुन्हा सुरू केला. अशा परिस्थितीतच दोन गट पुन्हा एकत्र येणार असल्याची जी चर्चा सुरू होणं हे अगदीच नैसर्गिक होतं. पण त्या चर्चेचं मूळ कारण काही वेगळंच होतं. खरं तर या चर्चांना जन्म दिला तो म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकातील व्यवहार्य अशा राजकारणानं. मुंबई, पुणे, ठाणे आणि त्याचबरोबर ती नाशिक सारख्या महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीची शक्ती कमी अधिक प्रमाणात असली तरीही दोन्ही गट वेगवेगळे राहिल्यास त्यांच्या मतांमध्ये विभागणी होणार हे निश्चितच होतं. याशिवाय विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या, अर्थातच महाविकास आघाडीत असलेला विसंवाद पाहून राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, ही चर्चा रंगत होती. त्याच्यासाठीचं राजकीय वातावरण कारणीभूत होतं. पण ही चर्चा अफवांवरती आधारित होती हे आता अगदी स्पष्ट होऊ लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणं हे व्यवहार्य होतं का? सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ते अत्यंत कठीण होतं. अजित पवार यांच्या गटाने सत्ता आणि त्याचबरोबर ती प्रशासनातील पकड मिळवलेली आहे, तर दुसरीकडे शरद पवार गट विचारसरणी आणि भाजप विरोधी भूमिकेवरती उभा आहे, ठाम आहे. नेतृत्वाचा प्रश्न, जागांचं वाटप, निवडणूक चिन्ह आणि राजकीय धोरण, या सर्व मुद्द्यांवरती एकमत होऊ शकणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे एकत्र येण्याची इच्छा भावनिक पातळीवरती दोन्ही राष्ट्रवादीमध्ये असली तरीही प्रत्यक्षात राजकारणात तिची शक्यता फारच दुस्सर आहे. हे दोघे जर एकत्र आले असते तर काय, हाही प्रश्न सर्वांना पडतोच आहे. दोघेही एकत्र आले असते तर महाराष्ट्रात विरोधी राजकारणाची समीकरणं थेट बदलली असती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक सशक्त आधार मिळाला असता. त्याचबरोबर ती विशेषतः पुणे, नाशिक आणि नगर सारख्या भागात राष्ट्रवादीची दोन्ही बाजूंनी विभागलेली मतं पुन्हा एकत्र येऊन ताकद वाढू शकली असती. पण हे चित्र फक्त कल्पनेपुरतच मर्यादित असल्याचं वास्तव आहे. आता मुख्य मुद्दा समोर येतो तो म्हणजे महाविकास आघाडीवरती याचा परिणाम काय झाला असता. इंटरेस्टिंग आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढल्यामुळं महाविकास आघाडीची गणितही पुरतीच बिघडली असती. त्यामध्ये पवार एकत्र येत असतील तर ठाकरे बंधूंनी का येऊ नये या चर्चेने जोर धरला असता आणि वेगळं नॅरेटिव्ह सेट झालं असतं. आणि यात एकाकी पडलेली काँग्रेस ही बॅकफूटवर गेली असती आणि राष्ट्रीय राजकारणाचा विचार केला असता तर काँग्रेसनं एकटं लढणं अधिक पसंत केलं असतं. याचाच अर्थ काय होतो तर महाविकास आघाडीचं गणित हे पुरतच बिघडलं असतं. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एकीकडे राज्यात सत्तेत सहभागी असताना अजित पवार हे केवळ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी म्हणून शरद पवार गटासोबत जातील ही शक्यता कमीच होती. कारण महानगरपालिकांसाठी थेट भाजपला दुखावतील अशी कृती अजित पवारांनी केली असती तर ते अगदीच नवल होतं. कारण भाजप अजित पवार यांच्या समीकरणावरती याचा थेट परिणाम हा झाला असता. अजित पवार हे सत्तास्थानी आहेत आणि त्यांचा गट हा भाजप शिंदे युतीचा महत्वाचा घटक देखील आहे. जर एकत्रीकरणाचा प्रयोग झाला असता तर भाजपची विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची गणितही काहीशा प्रमाणात अस्थिर झाली असती. त्यामुळेच भाजपकडून देखील राष्ट्रवादीचे दोनही गट एकत्र येणार नाहीत असे संकेत हे वेळोवेळी दिले गेले. पुढील काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, हा प्रश्न ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चे इतकाच मोठा राजकीय मुद्दा होणार का? काही प्रमाणात याचं उत्तर होय असंच आहे. कारण महाराष्ट्रात राजकीय पुनर्मिलपाची शक्यता हा स्वतःचा एक राजकीय अजेंडा बनला आहे.
पण त्याचबरोबर ती वास्तविकता अशी आहे की नेतृत्वाचा प्रश्न सुटल्याशिवाय कोणताही पुनर्विलाप शक्य नाही. राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीच्या एकत्रितपणे लढण्याची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांना एकत्र लढण्यात अजिबातच रस नाहीये का, हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. तर राजकीय समीकरण पाहता हे जवळपास खरंच आहे. कारण शरद पवार गटाला सोबत घेतलं तर आपल्याला केवळ पुणे आणि त्याचबरोबर ती पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीतच याचा फायदा होऊ शकेल आणि तोही फायदा फारसा निर्णायक ठरू शकेल असं नाहीये. या थोड्याशा अशा फायद्यासाठी म्हणून अजित पवार हे भारतीय जनता पार्टीला अंगावर घेतील का, हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही. आता प्रश्न पुढे काय, तर पुढे दोन्ही गट आपापल्या मार्गाने जाणार आहेत. शरद पवार गट हा महाविकास आघाडीला मजबूत करण्यावरती भर देईल, तर अजित पवार गट हा भाजपसोबत सत्ता टिकवण्यावरती भर देईल. एकूण निष्कर्ष असा की राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा या वास्तवापेक्षा अफवांवरती आधारित होत्या. प्रत्यक्षात पाहिलं तर दोन्ही बाजूच्या राजकीय भूमिका, हितसंबंध आणि नेतृत्वाचा प्रश्न इतका गुंतलेला आहे की एकत्र येणं हे आजच्या घडीला, आजच्या परिस्थितीमध्ये शक्य दिसत नाहीये. या वावड्या थांबल्या असल्या तरीही दोन्ही गटाच्या भवितव्याचे राजकीय गणित अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे केंद्रबिंदू ठरणारं आहे. तुम्हाला काय वाटतं, दोन्ही पवार एकत्र येतील का? आलेच तर त्याचे परिणाम काय असतील? आणि सर्वात महत्वाचं, शरद पवार गटाला सोबत घेऊन अजितदादा भाजपला अंगावर घेतील का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईब या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.